श्री गुरुचरित्र अध्याय 43वा. या अध्यायात अनंत व्रताचे महत्त्व आणि कौंडिन्य ऋषींची कथा सविस्तर सांगितलेली आहे. गणपतीला नमस्कार करून अध्यायाला सुरुवात करूया. श्री गुरुसिद्ध शिष्याला नामधारकाला म्हणतात की तू मला जो प्रश्न विचारला आहेस त्या अनंत व्रताची आराधना पूर्वी अनेकांनी केली आहे. पांडुपुत्र धर्मराज युधिष्ठिराने सुद्धा हेच अनंत व्रत केलं होतं, ज्याच्या प्रभावाने त्याला त्याचे गेलेले राज्य लगेच मिळालं होतं. हे अत्यंत उत्तम आणि फलदायी व्रत आहे. जेव्हा युधिष्ठिर आपल्या भावांसह आणि द्रौपदीसह घोर वनवास भोगत होता तेव्हा तो अत्यंत चिंताग्रस्त असायचा आणि सतत श्रीहरीचे ध्यान करायचा. भक्तांवर प्रेम करणाऱ्या नारायण श्रीकृष्णाने पांडवांचे हे कष्ट ओळखले आणि तो स्वतः सर्व कामे सोडून पांडव जिथे राहतात तिथे तो आला. श्रीकृष्णाला येताना पाहून धर्मराज युधिष्ठिर धावत गेला आणि त्याने श्रीकृष्णाच्या चरणावर लोटांगण घालून साष्टांग दंडवत घालून त्यांचे स्वागत व वंदन केले. श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणतात, हे पांडुरंगा, मी तुला एक असं व्रत सांगतो ज्याच्या आचरणामुळे भगवान अनंत तुझ्यावर तात्काळ प्रसन्न होतील आणि तुला तुझं राज्य परत मिळेल. सर्व व्रतांमध्ये जे सर्वोत्तम आणि अनंत व्रत या नावाने प्रसिद्ध आहे ते व्रत तुम्ही त्वरित करावे, त्याने तुम्हाला तुमचे राज्य नक्कीच परत मिळेल. श्रीकृष्ण म्हणतात, मी तुला त्या अनंत तत्वाबद्दल सांगतो जो सर्व चराचरात प्रत्येक ठिकाणी वास करतो आणि ज्याला अंत नाही. तेच माझे अनंत रूप आहे. त्या अनंत रूपाला तू माझेच रूप समज. मनात कोणताही संशय ठेवू नकोस. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे सर्व मीच आहे. 7 पाताळ, भूर्भुव व स्व आदी सर्व लोक, बारीक अनुरेणू, गवत, लाकूड या सर्वांमध्ये सामावलेला विषात्मा मीच आहे. हे युधिष्ठिरा, मनात शंका बाळगू नकोस. अनंत म्हणजे मीच आहे हे निश्चयपूर्वक जाण. तुम्ही या व्रताची विधीपूर्वक पूजा करा, हे तुमच्यासाठी कल्याणकारी ठरेल. श्रीकृष्ण युधिष्ठिराला व्रताचा काळ सांगतात. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी म्हणजेच अनंत चतुर्दशी या दिवशी तू अनंताची पूजा कर. या दिवशी अनंताची आराधना केल्यास तुला तुझं राज्य परत मिळेल. हे व्रत पूर्वी कोणी केलं होतं ती कथा तुला सांगतो, ती लक्षपूर्वक ऐक. पूर्वी सत्ययुगात वसिष्ठ गोत्रात जन्माला आलेले सुमंतू नावाचा एक ब्राह्मण होता. त्याची पत्नी भृगु ऋषींची कन्या होती, जिचं नाव दीक्षा होतं. ती सुमंतूची अत्यंत पतिव्रता आणि उदार मनाची पत्नी होती. त्यांना एक अत्यंत गुणवान कन्या झाली, जिचं नाव त्यांनी सुशीला ठेवलं. काळ जात असताना नशिबाच्या खेळामुळे सुमंतूची पत्नी आपला देह सोडून पंचतत्वात विलीन झाली. पत्नीच्या जाण्याने सुमंतू गृहस्थाश्रमाविना एकाकी झाला. त्याची सर्व धार्मिक व घरगुती कामे थांबली, म्हणून गृहस्थाश्रम पुन्हा सुरू करण्यासाठी त्यानं दुसरं लग्न केलं. सुमंतूच्या दुसऱ्या पत्नीचं नाव कर्कशा होतं. ती नावाप्रमाणे वाईट स्वभावाची होती. ती नेहमी आपल्या पतीशी आणि सावत्र कन्या सुशीलेशी भांडण करत असे. सुशीला जेव्हा लग्नयोग्य झाली तेव्हा सुमंतूला काळजी वाटू लागली. तो विचार करू लागला, एखादा चांगला वर मिळाला तर मी हिचं कन्यादान नक्की करेन. सुमंतू असा विचार करत असतानाच एके दिवशी त्याच्या आश्रमात कौंडिक ऋषी आले. सुशीलेसाठी योग्य वर म्हणून सुमंतूने त्यांचा स्वीकार केला व लग्न ठरवले. सुमंतूने मोठ्या उत्साहाने सुशीलेचं कन्यादान कौंडिक ऋषींशी केलं. लग्नानंतर ते दाम्पत्य आषाढ आणि श्रावण हे 2 महिने तिथेच राहिले. सुशीलेच्या सावत्र आईला हे आवडलं नाही. तिच्या मनात द्वेष निर्माण झाला. हे ओळखून कौंडिन्य ऋषींनी सुमंतूला विचारलं की आता आम्ही आमच्या स्वतःच्या आश्रमात किंवा दुसऱ्या ठिकाणी जावं का. सुमंतू कौंडिन्याला म्हणाला, तुम्ही आणखी 12 दिवस इथेच राहा. सर्व कार्य सिद्ध करणाऱ्या त्रयोदशी तिथीला तुम्ही प्रस्थान करावं. सुमंतूने दुसऱ्या पत्नीला सांगितलं, आपली मुलगी आता पतीसोबत चालली आहे तर त्यांच्या प्रवासासाठी भोजन आणि शिदोरी तयार करून दे. त्यानंतर ते दुसऱ्या दिवशी निघाले. सुमंतूने कर्कशेला जावयासाठी आणि मुलीसाठी थोडे तांदूळ आणि गहू प्रवासात अन्न म्हणून देण्यास सांगितले. पती सुमंतूने असे सांगताच कर्कशेला अतिशय राग आला. ती धावत घरात गेली. तिने दारे घट्ट बंद करून घेतली आणि दाराला आडवा दगड लावला, जेणेकरून कोणाला आत येता येऊ नये. सुमंतूने घरात जाऊन पाहिले असता तिथे फक्त गव्हाचा कोंडा उरला होता. तोच कोंडा सुमंतूने आपल्या मुलीला आणि जावयाला दिला व अत्यंत जड अंतकरणाने दोघांनी निरोप दिला. सुशीला आणि कौंडिन्य रथात बसून समाधानाने निघाले. दुपारच्या वेळी ते एका नदीच्या तीरावर पोहोचले. तिथं ऋषी आपले नित्य अनुष्ठान करण्यासाठी उतरले होते. ऋषी अनुष्ठानाला बसलेले असताना सुशीला रथात बसली होती.
तिने नदीच्या तीरावर पाहिलं तर तिथे अनेक स्त्रिया एकत्र येऊन काहीतरी पूजा करत होत्या. त्या स्त्रियांनी लाल रंगाची वस्त्रे परिधान केली होती. त्या म्हणत होत्या की आज भाद्रपद चतुर्दशी आहे. त्या सर्वजण वेगवेगळ्या कलशांची पूजा करत होत्या. सुशीलेने विचारलं. त्या स्त्रिया म्हणाल्या, हे अनंत व्रत आहे. याची पूजा केल्याने भगवान अनंत तात्काळ प्रसन्न होतात आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण करतात. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीला हे व्रत करावे. या अनंताच्या व्रताचा महिमा मी तुला सविस्तरपणे सांगतो, तो तू ऐक. या व्रतासाठी 14 गाठी असलेल्या लाल रंगाचा दोरा तयार करावा लागतो. नदीवर येऊन पवित्र स्नान करावं लागतं. स्नानानंतर सुंदर वस्त्रे परिधान करून हळदी कुंकू लावून गंगा आणि यमुना नदीचं प्रतीक म्हणून 2 नवीन कलश आणून त्यांची स्थापना करावी. त्या कलशामध्ये पाणी भरून 5 प्रकारची पाने आणि रत्न टाकून षोडशोपचारे त्वरित पूजा करावी. दोन्ही कलशावर नवीन वस्त्र ठेवून त्यावर 8 पाकळ्यांचं कमळ काढावे. दर्भाचा एका प्रकारचं गवत आहे. नाग करून त्याची शेषासन करून पूजा करावी आणि भगवान विष्णूंचे ध्यान करावे. ओम नमो गणपते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. भगवान विष्णू नेहमी अशा भक्तांच्या पाठीशी असतात. तेच त्यांचे अनंत रूप आहे असं म्हणून ध्यान करावं. मंत्राचा उच्चार करून नवीन दोरे कलशाजवळ ठेवावेत आणि पुरुष सूक्ताचे पठण करून अनंताचे ध्यान व पूजा करावी. षोडशोपचारे पूजा आटोपल्यावर नमस्ते वासुदेवाय हा मंत्र म्हणून तो 14 गाठींचा अनंत दोरा उजव्या हातावर बांधावा. गहू आणि तूप यांचे वाण द्यावे. मंत्रोच्चारात जुना झालेला दोरा पाण्यात विसर्जन करावा. देणारा आणि घेणारा दोन्ही भगवान विष्णूच आहेत असा भाव ठेवून तूप, गूळ आणि फळांसह गव्हाचे वाण दान करावं. त्या स्त्रिया सुशीलाला म्हणाल्या, तू हे व्रत लगेच कर, कारण आज अनंत चतुर्थी आहे. त्यांनी तिला पूजेची सर्व मदत केली. त्या सर्व स्त्रियांनी मिळून सुशीलेला पूजेसाठी लाल दोरा दिला आणि तिला आपल्यासोबत व्रत करण्यास सांगितलं. सुशीलेजवळ कर्कशेने दिलेले फक्त गव्हाचा कोंडा होता. तिने त्या कोंड्याचेच 2 भाग करून त्यातील अर्धा भाग देवाला वाण म्हणून अर्पण केला. स्त्रियांनी तिच्याकडून सुवाच्य मंत्रासह पूजा करून घेतली. व्रत पूर्ण झाल्यावर सुशीलेने त्या स्त्रियांना निरोप दिला. दोघे पुन्हा रथात बसून पुढे निघाले असता वाटेत त्यांना एक सुंदर नगर दिसलं. ते नगर इतकं सुंदर आणि समृद्ध होतं की ती जणू इंद्र नगरी अमरावतीचं भूतलावावर अवतरली होती. त्या नगरातील लोक या दाम्पत्याच्या स्वागतासाठी समोर आले. ते कौंडिक ऋषींना म्हणाले, हे तपोनिधी स्वामी, तुम्हीच या नगराचे राजा आहात. चला. मोठ्या थाटामाटात आणि समारंभाने त्या दाम्पत्याने नगरात प्रवेश केला. भगवान अनंताच्या कृपेने सुशीला आणि कौंडिक येथे सर्व प्रकारची सुख आणि ऐश्वर्य भोगू लागली. एके दिवशी कौंडिक ऋषींनी सुशीलेच्या हाताला बांधलेला तो लाल दोरा पाहिला. त्यांनी संशयाने विचारलं, तुझ्या हातात काय बांधलं आहेस? मला वश करण्यासाठी तू हा लाल दोरा बांधला आहेस का? सुशीला अत्यंत नम्रपणे पतीला म्हणाली, हे स्वामी, हा वशीकरणाचा दोरा नाही आहे, तर हा भगवान अनंताचा दोरा आहे. आपण जे हे ऐश्वर्य आणि सुख भोगत आहोत हे सर्व याच अनंताच्या दोऱ्याच्या कृपेमुळे मिळाले आहे. हे ऐकून कौंडिक ऋषींना अतिशय राग आला. गर्वाने त्यांचे मन कलुषित झालं. त्यांनी सुशीलेच्या हातातील तो अनंत दोरा बळजबरीने काढून घेतला आणि जळत असलेल्या यज्ञकुंडात फेकून दिला. कौंडिन्य गर्वाने म्हणाला, कसला आलाय अनंत आणि कसला आलाय दोरा? मी माझ्या तपाच्या बळावर हे सर्व ऐश्वर्य मिळालं आहे, दोऱ्यामुळं नाहीये. सुशीला अत्यंत दुःखी झाली. ती हा करत धावत अग्निकुंडकाजवळ गेली. तिने जळणाऱ्या अग्नीतून तो दोरा काढून विझून बाहेर काढला आणि अत्यंत आदराने सुरक्षित ठेवला. अनंताचा अनादर केल्यामुळे आणि दोरा जाळल्यामुळे भगवान अनंत कोपले. काही काळातच त्यांचे सर्व ऐश्वर्य नष्ट झाले आणि कौंडिन्य ऋषी पुन्हा अत्यंत दरिद्र व गरीब झाले. परिस्थिती खालावल्यावर ऋषींना आपल्या चुकीची जाणीव झाली. ते स्वतःशीच म्हणाले, मी अहंकारी झालो होतो. मी अनंताचा अपमान केला म्हणून ते माझ्यावर रुसले आहेत. पश्चाताप झालेल्या ऋषींनी प्रतिज्ञा केली की जोपर्यंत मला स्वतः भगवान लक्ष्मीपती नारायण दर्शन देत नाही तोपर्यंत मी अन्न आणि पाण्याचा थेंब सुद्धा घेणार नाही. असा कडक निश्चय करून कौंडिन्य ऋषी आपल्या पत्नीसह अनंताच्या शोधात घोर अरण्यात निघाले. अरण्यात ते हे अनंत अशी आळवणी करत फिरत होते. तिथे त्यांना एक मोठा आंब्याचा वृक्ष दिसला जो फळाफुलांनी गच्च भरलेला होता. पण आश्चर्य म्हणजे त्या गोड फळांकडे एकही कीटक किंवा पक्षी जात नव्हता. कोणीही ते फळ खात नव्हतं. कौंडिन्याने त्या वृक्षाला विचारलं, तू कुठे भगवान अनंताला पाहिलं आहेस का? वृक्ष म्हणाला, मी त्यांना पाहिलेलं नाही, पण जर तुला ते भेटले तर माझी ही अवस्था का आहे हे त्यांना नक्की विचार आणि मला सांग. पुढं गेल्यावर त्यांना एका वासरासोबत असलेली गाय दिसली. ती हिरव्यागार गवतामध्ये फिरत होती, पण तिला ते गवत खाता येत नव्हतं, तोंडसुद्धा लावता येत नव्हतं.
कौंडिन्याने त्या गायीला विचारलं, हे गायी, तू कुठे भगवान अनंताला पाहिलं आहेस का? कृपा करून मला दाखव. गायीने उत्तर दिलं, मी त्यांना कधीच पाहिलं नाही, पण जर ते तुला भेटले तर माझी ही दुरावस्था का आहे हे त्यांना विचारून मला सांग. पुढं गेल्यावर ऋषींना एक धृष्टपुष्ट बैल दिसला. त्यांनी बैलालाही विचारलं, तू कुठे भगवान अनंताला पाहिलं आहेस का? वृषभ म्हणे बैलानेही नकार दिला आणि म्हणाले, मला ठाऊक नाही, पण ते भेटले तर माझ्याबद्दल त्यांना विचारून माझं दुःख दूर कर. आणखी पुढे गेल्यावर त्यांना 2 अत्यंत सुंदर सरोवरे दिसली. त्यांचे पाणी एकमेकात मिसळलं होतं आणि ते पाणी स्वच्छ होतं, पण तिथे एकही पक्षी किंवा हंस पाणी पित नव्हते. कमळांच्या फुलांनी नटलेल्या त्या सरोवरांना कौंडिन्याने विचारलं, तुम्ही भगवान अनंताला पाहिलं का? सरोवर म्हणाले, आम्हाला अनंताचा पत्ता माहीत नाही, पण ते भेटले तर आमचं दुःख त्यांना नक्की सांग. पुढं गेल्यावर त्यांना एक गाढव आणि एक हत्ती दिसलं. ऋषींनी त्यांनाही विचारलं, पण तेही काही बोलले नाहीत. तितक्यात तिथे एक वयस्कर वृद्ध ब्राह्मण प्रकट झाले. ते कौंडिन्य ऋषींजवळ आले आणि म्हणाले, उठ उठ, तू काळजी करू नकोस. तू ज्या अनंताचा शोध घेत आहे तो कुठे आहे हे मी तुला दाखवतो. माझ्यासोबत चल. असं म्हणून त्या वृद्धाने कौंडिन्यांचा उजवा हात धरला. त्या वृद्धाने कौंडिन्याला अरण्यातून एक अतिशय भव्य आणि दिव्य नगरीत नेलं, जी पूर्वीच्या अमरावतीसारखी समृद्ध होती. हे पाहून कौंडिन्य चकित झाले. तो वृद्ध ब्राह्मण त्यांना राजवाड्यातील एका रत्नखचित सिंहासनाजवळ घेऊन गेला. तिथे बसून त्या वृद्धाने स्वतःचे रूप बदलले आणि भगवान विष्णूंचे चतुर्भुज रूप प्रकट केले. देवाचे हे दिव्य रूप पाहून कौंडिन्य ऋषी त्यांच्या चरणावर पडले. त्यांनी देवाची अनंत भक्तिभावाने स्तुती केली आणि हात जोडून प्रार्थना केली. कौंडिन्य म्हणाले, हे अनंता, मी अज्ञानी आणि पापी आहे. मी अहंकाराच्या भरात तुमचा अपराध केला, मला क्षमा कर. कौंडिन्याचा पश्चाताप आणि भक्ती पाहून भगवान अनंत प्रसन्न झाले. त्यांनी कौंडिन्याला 3 वर दिले. देवाने त्यांना धर्माची प्राप्ती, दारिद्र्याचा नाश आणि अंतिवैकुंठ प्राप्ती असे 3 वर दिले. श्रीकृष्ण म्हणतात, हे युधिष्ठिरा, असा वर नारायणाने कौंडिन्याला दिला. ऋषींनी देवाला विचारलं, देवा, मला वाटेत जे चमत्कार दिसले त्यांचा अर्थ काय? तो फळांनी भरलेला आंबा कोणाला फळ का देत नव्हता? 2 सरोवरे आणि गाढव हत्ती यांच्याबद्दल कौंडिन्यांनी देवाला पुन्हा विचारलं. त्यावेळेला देव म्हणाले, तो आंब्याचा वृक्ष पूर्वजन्मी एक विद्वान ब्राह्मण होता. त्याला सर्व वेदशास्त्रे अवगत होती, पण अहंकारापोटी त्याने आपले ज्ञान कोणालाही दिलं नाही, विद्या दान केली नाही, म्हणून तो फळ असूनही कोणाच्या उपयोगी न पडणारा वृक्ष आहे. तो बैल पूर्वजन्मी एक अत्यंत श्रीमंत माणूस होता, पण त्याने कधीही कोणाला अन्न किंवा दान धर्म केला नाही. त्या पापामुळे त्याला या जन्मी मुबलक गवत असूनही खाता येत नाही. ती 2 सरोवरे पूर्वजन्मी 2 सख्या बहिणी होत्या. त्यांनी मिळून दान घेतलं, पण त्याचा विनियोग चांगल्या कामासाठी किंवा इतरांसाठी केला नाही, म्हणून त्यांचे पाणी गोड असूनही पक्षी पित नाहीत. ते गाढव म्हणजे तुझा क्रोध होता आणि तो हत्ती म्हणजे तुझा अहंकार होता, आणि तुला जो वृद्ध ब्राह्मण भेटला तो मी स्वतः होतो. तुझ्या संपर्कामुळे त्या सर्वांना त्यांच्या पापांतून मुक्ती मिळाली आहे. आता तू पुन्हा तुझे ऐश्वर्य भोगून शेवटी वैकुंठाला येशील. श्रीकृष्णाने ही कथा धर्मराज युधिष्ठिराला सांगितली. ती ऐकून युधिष्ठिरने तात्काळ अत्यंत भक्तीने ते अनंताचे व्रत केले. सिद्ध नामधारकाला म्हणतात. अशा प्रकारे पूर्वजांनी श्रीगुरूंची मनोभावे सेवा केली आणि अनंत व्रताच्या प्रभावाने ते सुखी झाले. हे नामधारका, अशा प्रकारे श्री नरसिंह सरस्वती गुरूंची सेवा आणि आराधना केल्याने तुलाही जीवनाचे परम कल्याणकारी मोक्ष आणि सुख प्राप्त होईल. हा अध्याय इथे समाप्त होत आहे. हा अध्याय दत्तात्रेयांच्या चरणी अर्पण असो. श्री गुरुदेव दत्त.